नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2024साठी काही महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। जे काही प्रश्न आपण घेतलेले आहेत ते मोस्ट आयएमपी आणि सिलेक्टेड असणार आहे। ठीक आहे, या ठिकाणी बघा, पोलीस भरती 2024ची जी काही प्रश्नपत्रिका आहे तिचा भाग 85 आपण पाहत आहोत। ठीक आहे, सर्व प्रश्नांचे विश्लेषण आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि व्हिडिओच्या शेवटी या सर्व प्रश्नांची रिव्हिजन देखील आपण ठेवलेली आहे, तर ती रिव्हिजन देखील तुम्ही पाहायची। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। या ठिकाणी पहिला आणि अतिमहत्त्वाचा प्रश्न आहे बघा, भारताचा 85वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? भारताचा 85वा ग्रँडमास्टर बनलेला आहे बघा, पी श्याम निखिल। पर्याय क्रमांक सी, पी श्याम निखिल हा भारताचा 85वा ग्रँडमास्टर बनलेला आहे। ठीक आहे, या ठिकाणी 84वा विचारला तर बघा, वैशाली रमेश बाबू ही भारताची बघा 84वी ग्रँडमास्टर होती, वैशाली रमेश बाबू। ठीक आहे, 85वा कोण बनलेला आहे? पी श्याम निखिल। ठीक आहे, या ठिकाणी पहिला विचारला जाऊ शकतो बघा, भारताचा पहिला ग्रँडमास्टर कोण? तर बघा, विश्वनाथन आनंद हा भारताचा पहिला ग्रँडमास्टर आहे। ग्रँडमास्टर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जातो, तर बघा, बुद्धिबळ या खेळाशी संबंधित असलेली ही संज्ञा आहे ग्रँडमास्टर। ठीक आहे, पहिला विश्वनाथन आनंद, 84वी वैशाली रमेश बाबू, 85वा पी श्याम निखिल। या ठिकाणी ऑप्शनला डी गुकेश आहे मित्रांनो, हा खेळाडू देखील बुद्धिबळ या स्पर्धेशी संबंधित आहे। तर डी गुकेशबद्दल अलीकडील एखादी घटना मला कमेंट करून सांगायची आहे। ठीक आहे, बघूया तुमचा किती अभ्यास आहे। ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशात आयोजित केलेला आहे? मित्रांनो, या ठिकाणी T20चे महिला आणि पुरुष दोन्ही संघांचे वर्ल्ड कप असणार आहे। ठीक आहे, तर बघा, या ठिकाणी महिला T20 वर्ल्ड कप विचारलेला आहे, तर बांगलादेशमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। पर्याय क्रमांक सी, बांगलादेशमध्ये महिला T20 क्रिकेट विश्वचषक आयोजित करण्यात आलेला आहे। जर विचारलं पुरुषांसाठी तर तो आहे बघा, अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन्ही देशांमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे। ठीक आहे मित्रांनो, हे जे आंतरराष्ट्रीय सामने असतात ते बघा ICC द्वारे रेग्युलेट केले जातात। ठीक आहे, ICC द्वारे रेग्युलेट केले जातात। ICCचे अध्यक्ष विचारले जाऊ शकतात, तर बघा, ग्रेग बार्कले हे ICCचे सध्याचे अध्यक्ष आहेत। ठीक आहे, ICCचे मुख्यालय कुठे आहे मला कमेंट करून सांगायचं आहे। पुढील प्रश्न आहे बघा, चपचारकूट हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? हा महोत्सव मिझोरम या राज्यामध्ये साजरा केला जातो। पर्याय क्रमांक डी, मिझोरम या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे। तर मित्रांनो, एखाद्या राज्याचा आपण उत्तर जर संबंध असेल उत्तर, तर त्या राज्याचे आपण करंटच्या दृष्टीने राज्यपाल, CM आणि राजधानी पाहून घेत असतो। ठीक आहे, तर बघा, या ठिकाणी मिझोरमचा संबंध आलेला आहे, तर राजधानी विचारली जाते नेहमी बघा जोड्या लावांमध्ये। ठीक आहे, तर ऐझवाल ही मिझोरमची राजधानी आहे। ठीक आहे, ऐझवाल ही मिझोरमची राजधानी आहे। सध्याचे मुख्यमंत्री आहेत लाल दुहोमा। ठीक आहे, लाल दुहोमा हे मिझोरम राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राज्यपाल आहेत हरिबाबू कंभमपती। ठीक आहे, हरिबाबू कंभमपती हे मिझोरम या राज्याचे राज्यपाल आहेत। ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा डॅश डॅश व्हावी लागते। काय व्हावी लागते मित्रांनो? तर बघा, ऊर्जा रूपांतरित। ठीक आहे, पर्याय क्रमांक सी, कार्य होण्यासाठी ऊर्जा रूपांतरित व्हावी लागते। ठीक आहे, याच्याशी रिलेटेड काही प्रश्न विचारलेले आहेत 2023च्या भरतीला, तर बघा, ऊर्जेचे एकक विचारले, तर बघा जूल। ठीक आहे, जूल हे ऊर्जेचे एकक आहे। त्यानंतर बघा, प्रश्न विचारलेला होता, एखादी वस्तू जमिनीवर मुक्तपणे पडत असल्यास तिची एकूण ऊर्जा डॅश डॅश। तर मित्रांनो, एखादी वस्तू जर जमिनीवर मुक्तपणे पडत असेल तर तिची एकूण ऊर्जा स्थिर राहते। ठीक आहे, स्थिर राहते, लक्षात ठेवायचं आहे। त्यानंतर बघा, एक प्रश्न विचारलेला होता 23च्या भरतीमध्ये, तुमच्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा तुम्ही डॅश डॅश। तर मित्रांनो, आपल्या शरीराची स्थितीज ऊर्जा कमीत कमी असते जेव्हा आपण जमिनीवर झोपलेलो असतो। ठीक आहे, तर जमिनीवर झोपलेले असतो हे उत्तर दिलेलं आहे, त्यांचं योग्य उत्तर असणार आहे। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय? कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा रूपांतरित व्हावी लागते। पुढील प्रश्न आहे, वनस्पतींच्या शरीर बांधणीसाठी खालीलपैकी कोणते घटक आवश्यक आहेत? कोणते घटक मित्रांनो? या ठिकाणी कार्बन, हायड्रोजन आणि
प्राणवायू. पर्याय क्रमांक डी कार्बन, हायड्रोजन आणि प्राणवायू हे घटक वनस्पतीच्या शरीर बांधणीसाठी आवश्यक असतात. पुढील प्रश्न आहे, हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते? हवाबंद डब्यातील पदार्थांमध्ये. ठीक आहे, तर मित्रांनो याच्यामध्ये क्लोस्ट्रिडियम, पर्याय क्रमांक डी क्लोस्ट्रिडियम हा जो जीवाणू आहे तो वाढण्याची शक्यता असते. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, डॅश डॅश येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. हा प्रश्न बऱ्याच वेळेला विचारण्यात आलेला आहे. तर बघा, पृथ्वीच्या ध्रुवांवर, ठीक आहे, पृथ्वीचे जे काही ध्रुव असतात तेथे बघा वस्तूचे वजन सर्वात जास्त असते, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे पहिले राज्य आहे? भारतातील पहिले राज्य कोणते दिव्यांग विभाग स्थापन करणारे? तर आपला महाराष्ट्र. ठीक आहे, पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र हे राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य आहे. त्यानंतर प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त आहे? महाराष्ट्रातील या ठिकाणी नांदूर, मधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य या तिन्ही स्थळांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त असल्यामुळे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी बघा मित्रांनो, नांदूर मधमेश्वर हे जे स्थळ आहे याला 2019ला रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला होता, 2019ला. त्यानंतर लोणारला बघा 2020मध्ये रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आला. ठीक आहे, आणि ठाणे खाडीला बघा 2022मध्ये रामसर स्थळाचा दर्जा देण्यात आलेला आहे. हे 3 महाराष्ट्रामधील रामसर स्थळ आहे. ठीक आहे मित्रांनो, सर्वाधिक रामसर स्थळ असणारे राज्य कोणते विचारले तर बघा तामिळनाडू. ठीक आहे, तामिळनाडू उत्तर द्यायचं आहे. एकूण 16 रामसर स्थळे आहेत तामिळनाडू या राज्यामध्ये. ठीक आहे, जर जगामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे असणारा देश विचारला तर बघा UK, युनायटेड किंगडम. ठीक आहे, या देशामध्ये सर्वाधिक रामसर स्थळे आहेत. किती? 175 आहेत एकूण. जगामध्ये सर्वाधिक रामसर स्थळ असणारा देश कोणता? UK. ठीक आहे, राज्य भारतातील तामिळनाडू 16 रामसर स्थळे आणि आपल्या महाराष्ट्रात 3 कोणते आहेत? नांदूर मधमेश्वर, लोणार सरोवर आणि ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही? कोणता देश आहे मित्रांनो? या ठिकाणी चीन. पर्याय क्रमांक सी चीन हा जो देश आहे तो सार्क संघटनेचा सदस्य नाही. सार्कचा फुल फॉर्म काय मित्रांनो? साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. ठीक आहे, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन असा सार्क या संघटनेचा फुल फॉर्म आहे. याची स्थापना 8 डिसेंबर 1985ला झालेली आहे. कधी? 8 डिसेंबर 1985ला. याच्यामध्ये एकूण सदस्य किती आहेत बघा? 8 सदस्य आहेत. 8 सदस्य आहेत आणि मुख्यालय कुठे आहे? काठमांडू या ठिकाणी नेपाळमध्ये आहे. ठीक आहे, काठमांडू या ठिकाणी नेपाळमध्ये आहे. 8 सदस्य कोणकोणते आहेत तर बघा बांगलादेश, भारत, भूतान, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान. ठीक आहे, हे 8 देश सार्क या संघटनेचे सदस्य आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, युक्रेनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत? युक्रेनचे बघा कोण आहेत? या ठिकाणी व्लादिमीर झेलेन्स्की. पर्याय क्रमांक सी व्लादिमीर झेलेन्स्की हे युक्रेनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष आहेत. ठीक आहे, व्लादिमीर पुतिन कोणत्या देशाचे आहेत? रशिया या देशाचे आहेत. ठीक आहे, बेंजामिन नेतन्याहू हे इस्रायलचे पंतप्रधान आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉन हे फ्रान्स या देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत, जे आपले 2024च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. ठीक आहे, त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे? कोणता आहे मित्रांनो? तर जलसंधारण. ठीक आहे, पर्याय क्रमांक ए जलसंधारण हा जो पर्याय आहे तो अमृत सरोवर मोहिमेशी किंवा योजनेशी संबंधित आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ बिलीफ नाव देण्यात आले आहे? तर मित्रांनो दिलेल्या पर्यायांपैकी
जो काही राजस्थानमध्ये महादेवाचा स्टॅच्यू उभारण्यात आलेला आहे किंवा पुतळा, तर त्याला स्टॅच्यू ऑफ बिलीफ नाव देण्यात आलेलं आहे. यालाच दुसरं नाव काय आहे, विश्वास स्वरूपम. ठीक आहे, स्टॅच्यू ऑफ बिलीफ किंवा विश्वास स्वरूपम हा महादेवाचा पुतळा आहे मित्रांनो राजस्थानमध्ये. ठीक आहे, राजस्थानमधील नाथद्वारा या ठिकाणी. ठीक आहे, नाथद्वारा याची उंची किती आहे मित्रांनो, 369 फूट. 369 फूट उंचीचा हा पुतळा आहे, जो जगातील सर्वात उंच महादेवाचा पुतळा आहे. ठीक आहे, महादेवाचा जगातील सर्वात उंच पुतळा राजस्थानमधील नाथद्वारा या ठिकाणी आहे. त्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ बिलीफ किंवा विश्वास स्वरूपम. ठीक आहे, तर मित्रांनो या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज यांचा ऑप्शन आहे बघा. तर आत्ताच अलीकडे रत्नागिरीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे. ठीक आहे, रत्नागिरीमध्ये त्याला नाव देण्यात आलेलं आहे बघा, स्टॅच्यू ऑफ सिटी. स्टॅच्यू ऑफ सिटी. ठीक आहे, उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण झालेलं आहे. त्याची उंची किती आहे मित्रांनो, 56 फूट. ठीक आहे, 56 फूट त्याची उंची आहे. रत्नागिरीमध्ये बनवलेला आहे. ठीक आहे, स्टॅच्यू ऑफ सिटी. या ठिकाणी रामानुजाचार्य 23च्या भरतीमध्ये बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. रामानुजाचार्य यांचा पुतळा मित्रांनो हैदराबाद या ठिकाणी आहे. ठीक आहे, याला स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी. ठीक आहे, स्टॅच्यू ऑफ इक्विलिटी असं म्हटलं जातं. हैदराबाद या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा वल्लभभाई पटेल यांचा जो पुतळा आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाने ओळखला जातो. स्टॅच्यू ऑफ युनिटी जो जगातील सर्वात उंच पुतळा आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी, तो वल्लभभाई पटेल यांचा आहे. गुजरातमधील केवाडिया या ठिकाणी हा पुतळा उभारलेला आहे. याची उंची आहे बघा 597 फूट. ठीक आहे, 597 फूट या ठिकाणी या पुतळ्याची उंची आहे. मीटरमध्ये विचारली तर 182 मीटर एवढी या वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याची उंची आहे. ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय आहे, स्टॅच्यू ऑफ बिलीफ कोणत्या पुतळ्याचं नाव आहे, तर महादेवाच्या पुतळ्याचं नाव आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे बघा, पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम असते. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट करायचं आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न आहे बघा, देशातील पहिले सौर ऊर्जा गाव म्हणून कोणत्या गावास ओळखले जाते. तर मित्रांनो देशातील पहिले सौर ऊर्जा गाव म्हणून मोढेरा या गावाला ओळखले जाते. मोढेरा हे गुजरातमधील एक गाव आहे. ठीक आहे, या गावाला देशातील पहिले सौर ऊर्जा गाव म्हणून ओळखले जाते, मोढेरा. ठीक आहे, आता जर शहर विचारलं, या ठिकाणी गाव विचारलं, शहर जर विचारलं तर बघा सांची. सांची हे मध्य प्रदेशमधील शहर आहे, जे भारतातील पहिले सौर ऊर्जा शहर म्हणून ओळखले जाते. सांची मध्य प्रदेश. ठीक आहे, जर राज्य विचारलं तर राजस्थान हे भारतातील पहिले सौर ऊर्जा राज्य आहे. ठीक आहे, राजस्थान सौर ऊर्जा राज्य विचारले तर राजस्थान, गाव विचारलं तर मोढेरा, शहर विचारलं तर सांची. ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे का, भारत गगनयान मोहिमेअंतर्गत किती अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत बघा 4. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. 4 अंतराळवीर गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळामध्ये पाठवण्यात येणार आहे. ठीक आहे, त्या 4ंची नाव आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. खालीलपैकी कोणता अंतराळवीर नाही किंवा खालीलपैकी कोणता अंतराळवीर आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर बघा प्रशांत नायर. ठीक आहे, प्रशांत नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप आणि शुभांशु शुक्ला. ठीक आहे, प्रशांत नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप, शुभांशु शुक्ला हे 4 अंतराळवीर गगनयान मोहिमेअंतर्गत अंतराळवीर म्हणून सिलेक्ट झालेले आहेत. ठीक आहे, ज्यांना चंद्रावर पाठवण्यात येणार आहे. तर मित्रांनो 30 ते 40 प्लस प्रश्न आपल्या या ठिकाणी कव्हर झालेले आहेत. ठीक आहे, ज्यांनी व्यवस्थित ऐकलेलं असणार त्यांना परीक्षेत एखादा प्रश्न समोर दिसला की आपण कुठेतरी ऐकलं आहे असं आठवेल आणि योग्य उत्तर तुम्ही देणार. ठीक आहे, आता या प्रश्नांची पटापट रिव्हिजन मारून घेऊया. रिव्हिजन देताना मी प्रश्न वाचला की उत्तर कमेंट करत चला, नाही तर मनामध्ये गेस करा आणि शेवटी 16 पैकी किती उत्तरे बरोबर आली ते मला कमेंट करून सांगायचे. ठीक आहे, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे बघा, भारताचा 85वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, पी श्यामनिखिल. पुढील प्रश्न आहे, ICC महिला T20 वर्ल्ड कप 2024 कोणत्या देशात आयोजित केला आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, बांगलादेश. त्यानंतरचा प्रश्न आहे, चपचारकूट हा महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो.
याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी मिझोरम. त्यानंतरचा प्रश्न आहे कार्य घडून येण्यासाठी ऊर्जा डॅश डॅश व्हावी लागते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रूपांतरित. त्यानंतरचा प्रश्न आहे वनस्पतींच्या शरीर बांधणीसाठी खालीलपैकी कोणते घटक आवश्यक आहेत. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कार्बन, हायड्रोजन, प्राणवायू. पुढील प्रश्न आहे हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांमध्ये कोणता जीवाणू वाढण्याची शक्यता असते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी क्लोस्ट्रिडियम. पुढील प्रश्न आहे डॅश डॅश येथे वस्तूचे वजन सर्वात जास्त असते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पृथ्वीच्या ध्रुवांवर. त्यानंतरचा प्रश्न आहे कोणते राज्य दिव्यांग विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणांना रामसर स्थळाचा दर्जा प्राप्त आहे. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता देश सार्क संघटनेचा सदस्य नाही. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी चीन. पुढील प्रश्न आहे युक्रेनचे सध्याचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत. योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी व्लादिमीर झेलेन्स्की. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणता पर्याय अमृत सरोवर मोहिमेशी संबंधित आहे. याचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए जलसंधारण. पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणाच्या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ बिलीफ नाव देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महादेव. पुढील प्रश्न आहे पावसाळ्यात आकाशात दिसणारे सुंदर सप्तरंगी इंद्रधनुष्य खालीलपैकी कोणत्या नैसर्गिक घटनांचा परिणाम असते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वरीलपैकी सर्व. पुढील प्रश्न आहे देशातील पहिले सौर ऊर्जा गाव म्हणून कोणत्या गावास ओळखले जाते. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी मोढेरा. त्यानंतरचा प्रश्न आहे भारत गगनयान मोहिमेअंतर्गत किती अंतराळवीरांना चंद्रावर पाठवणार आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. ठीक आहे 4 कोण आहेत प्रशांत नायर, अजित कृष्णन, अंगद प्रताप, शुभांशु शुक्ला. ठीक आहे तर मित्रांनो 16 पैकी किती उत्तरं द्यायला जमलेली आहेत कमेंट करा. ठीक आहे व्हिडिओला एक लाईक आणि एक शेअर करा. त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपले दररोजचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. ठीक आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. अभ्यास आणि ग्राउंड जोरात चालू राहू द्या. धन्यवाद.